श्रावण सुरू झाला होता, पण त्या गावातील एका भक्ताने श्रावणाचे काही नियम नकळत मोडले आणि त्याच रात्री त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली. त्यामुळे त्याला कळले की महादेवांची भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर आचरण, संयम आणि मनाची शुद्धता आहे. नेमकं त्या भक्तासोबत काय घडलं आणि श्रावणात कोणत्या गोष्टी कराव्यात तर कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना. पावसाने, हिरवाईने नटलेली धरती, सगळीकडे ओल्या मातीचा सुगंध, मंदिरामध्ये घुमणारा घंटानाद, ओम नमः शिवाय या मंत्राचा आवाज आणि प्रत्येक शिवमंदिराच्या भक्ताची गर्दी. श्रावण आला की वातावरणच बदलून जाते. कोणी सोमवारचे व्रत करते, कोणी महादेवाला जलाभिषेक करते, कोणी बेलपत्र अर्पण करते, कोणी रुद्राभिषेक करते, तर कोणी रोज मंदिरात जाऊन भगवान शंकरासमोर दिवा लावते. पण श्रावण म्हणजे केवळ पूजा, उपवास आणि मंदिर जाणे एवढे आहे का? नाही. श्रावण आपल्याला एक सुंदर संदेश देतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी आधी मन शुद्ध करा. कारण हातात बेलपत्र असले, कपाळावर भस्म असले आणि ओठांवर ओम नमः शिवाय असले, पण मनात राग, मत्सर, अहंकार आणि दुसऱ्याला त्रास देण्याची भावना असेल, तर त्या भक्तीचा अर्थ काय? हीच गोष्ट समजून घेण्यासाठी आज आपण एक छोट्याशा गावात घडलेली एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. गाव आणि शिवभक्त. केशव सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटेसे सुंदर गाव होते. गावाच्या चारही बाजूंनी हिरवीगार शेती होती. पावसाळ्यात डोंगरांवर थांबाव धबधबे वाहत असत. गावाच्या मध्यभागी एक जुने शिवमंदिर होते. मंदिर फार मोठे नव्हते, पण गावकऱ्यांसाठी ते मंदिर म्हणजे श्रद्धेचे स्थान होते. त्या मंदिरात काळ्या पाषाणातील एक सुंदर शिवलिंग होते. गावातील लोक त्याला प्रेमाने म्हणत आपले महादेव. याच गावात केशव नावाचा एक शेतकरी राहत होता. केशव मनाने चांगला होता, तो मेहनती होता, महादेवाचा भक्तही होता. श्रावण सुरू झाला की तो पहाटे उठून नदीवर जायचा, स्नान करून मंदिरात जायचा, शिवलिंगावर पाणी अर्पण करायचा, बेलपत्र वाहायचा आणि मनापासून म्हणायचा, हे महादेवा, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. पण केशवच्या भक्तीत एक कमतरता होती. त्याला वाटायचे की महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त पूजा केली की झाले. त्याच्या बोलण्यात कधी कधी कठोरपणा असायचा. गरीब माणूस मदतीला आला तर तो टाळायचा. घरातील आईशी कधी रागाने बोलायचा. शेतातील कामगारांवर चिडायचा आणि शेजाऱ्यांचे चांगले झाले की मनात कुठेतरी त्याला वाईट वाटायचे. पण मंदिरात गेल्यावर मात्र तो मोठ्या श्रद्धेने पूजा करायचा. श्रावणाची सुरुवात. एक दिवस पहाटे गावात मंदिराच्या घंटानाद आवाज घुमला. श्रावणाचा पहिला सोमवार होता. गावातील प्रत्येक घरातून भक्त मंदिराकडे निघाले होते. केशवही लवकर उठला. त्याने अंगणात सडा टाकला, देवघरात दिवा लावला आणि आईला म्हणाला, आई, आजपासून श्रावण सुरू झाला. मी रोज महादेवाची पूजा करणार. आई हसली. ती म्हणाली, बाळा, पूजा नक्की कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव. केशव म्हणाला, काय? आई शांतपणे म्हणाली, महादेवाला फक्त अभिषेकाचे पाणी नको असते, त्यांना आपल्या मनातील अहंकार धुवून काढलेला पाहिजे. केशवने ते ऐकले, पण त्याने फारसे मनावर घेतले नाही. तो मंदिराकडे निघून गेला. श्रावणात काय करावे? मंदिरात पोहोचल्यावर पुजारी काकांनी सर्व भक्तांना सांगितले, श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या काळात प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार भक्ती, संयम आणि चांगले आचरण ठेवावे. ते पुढे म्हणाले, महादेवाला जल अर्पण करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, बेलपत्र श्रद्धेने अर्पण करा, दान करा, गरजू व्यक्तीला मदत करा, आईवडिलांचा आदर करा, प्राणीमात्रांवर दया करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांत ठेवा. केशव हे सर्व ऐकत होता, पण त्याच्या मनात एक विचार आला, हे सगळं मी करतोच की मी रोज महादेवाची पूजा करतो?
पण त्याला अजून एक गोष्ट समजायची बाकी होती, भक्ती आणि दिखावा यामधला फरक. पहिला नियम मन शुद्ध ठेवणे. त्या दिवशी मंदिरातून बाहेर पडताना केशवला एक गरीब वृद्ध भेटला. वृद्धाच्या अंगावर फाटके कपडे होते. तो म्हणाला, बाळा, 2 दिवसांपासून नीट अन्न मिळालं नाही. थोडी मदत करशील का? केशवच्या हातात पूजा करण्यासाठी आणलेली फळे आणि प्रसाद होता. त्याने वृद्धाकडे पाहिले आणि म्हणाला, माझ्याकडे काही नाही. वृद्ध शांतपणे निघून गेला. केशव मंदिरात गेला. त्याने शिवलिंगावर दूध अर्पण केले, फुले वाहिली, दिवा लावला. पण बाहेर पडताना त्याला अचानक पुजारी काकांचे शब्द आठवले, गरजू व्यक्तीला मदत करा. तो थोडा थांबला, पण मग स्वतःला म्हणाला, मी पूजा तर केली आहे, आणि तो घरी निघून गेला. दुसरा नियम दान आणि सेवा. दुसऱ्या दिवशी गावात मुसळधार पाऊस झाला. नदीला पूर आला. काही गरीब कुटुंबाच्या घरात पाणी शिरले. गावातील लोक मदतीला धावले. केशवही तिथे गेला, पण त्याने फक्त दूर उभे राहून परिस्थिती पाहिली. तेवढ्यात त्याला कालचा वृद्ध दिसला. तो चिखलात अडकलेला एका मुलाला बाहेर काढत होता. केशव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्याकडे स्वतःसाठी काही नव्हते. तो दुसऱ्याला मदत करत होता. केशवच्या मनात पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला, हा गरीब असूनही दुसऱ्याची मदत करतोय, आणि मी महादेवाची पूजा करूनही मदत करणाऱ्यांपासून दूर राहिलो. त्या दिवशी त्याच्या मनात काहीतरी बदलू लागले. तिसरा नियम वाणीवर संयम. श्रावणातील दुसरा सोमवार आला. केशव मंदिरात गेला, पूजा करून घरी परतला. घरी त्याची आई थोडी आजारी होती. तिने त्याला पाणी मागितले. केशव कामाच्या तणतणावात होता. त्याने चिडून उत्तर दिले, सारखं सारखं काय सांगता? आई शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले. केशवला ते दिसले, पण तो काही बोलला नाही. रात्री झोपताना त्याला पुन्हा मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू आला. त्याला जाणवले, मी मंदिरात महादेवासमोर शांतपणे मंत्र म्हणतो, पण माझ्या स्वतःच्या आईशी प्रेमाने बोलू शकत नाही. त्याचे मन अस्वस्थ झाले. श्रावणात काय टाळावे? पुजारी काकांनी एका दिवशी मंदिरात सांगितले, श्रावणात फक्त काही गोष्टी करणे महत्त्वाचे नाही, काही गोष्टी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, खोटे बोलणे टाळा, कोणाची निंदा करू नका, रागावर नियंत्रण ठेवा, अहंकार टाळा, दुसऱ्याला त्रास देऊ नका, व्यसनांपासून दूर राहा, अन्नाचा अपव्यय करू नका, प्राण्यांना त्रास देऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचे, देशभक्तीचा अहंकार करू नका. केशव हे शब्द ऐकून शांत झाला, कारण त्याला जाणवले, या प्रत्येक गोष्टीत त्याच्या आयुष्याचा काही ना काही भाग दडलेला आहे. रहस्यमय रात्र. श्रावणातील एक रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आकाशात विजा चमकत होत्या. केशव घरात झोपला होता. अचानक त्याला स्वप्न पडले. तो एक घनदाट जंगलातून चालत होता. समोर काळोख होता. तो त्या दिव्याकडे चालू लागला. थोड्याच वेळात त्याला एक जुने शिवमंदिर दिसले. मंदिराच्या आत एक साधू बसले होते. केशवने नमस्कार केला. साधू म्हणाले, तू महादेवाला शोधतोस? केशव म्हणाला, हो. साधू म्हणाले, मग बाहेर का शोधतोस? केशव गोंधळला. साधू म्हणाले, तू महादेवाला मंदिरात शोधतोस, पण ते तुझ्या आईच्या अश्रूंमध्ये आहेत, गरिबांच्या भुकेमध्येही आहेत, प्राण्यांच्या वेदनेतही आहेत, आणि तुझ्या स्वतःच्या मनावरही झाला. माधव स्तब्ध झाला. साधू पुढे म्हणाले, श्रावण तुला देवाकडे नेण्यासाठी आला आहे, पण जर तुझ्या मनात राग, अहंकार आणि द्वेष असेल, तर तू मंदिरात जाऊनही देवापासून दूर राहशील. तेवढ्यात मंदिरातील शिवलिंगांवरून तेजस्वी प्रकाश पसरला. केशवने डोळे मिटले आणि त्याला फक्त एकच आवाज ऐकू आला, ओम नमः शिवाय. सकाळचा बदल. केशव अचानक जागा झाला. पहाट झाली होती. बाहेर पाऊस थांबला होता. केशव काही क्षण शांत बसला. त्याने आईकडे पाहिले. ती झोपली होती. केशव तिच्याजवळ गेला. हळूच तिच्या पायांना हात लावला. आई जागी झाली. ती म्हणाली, काय झालं बाळा? केशवच्या डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, आई, मला माफ कर. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. खरी पूजा. त्या दिवसापासून केशवच्या वागण्यात बदल झाला. ती रोज महादेवाची पूजा करू लागला. पण आता त्याची पूजा फक्त मंदिरापुरती राहिली नाही. तो घरातील वृद्धांची सेवा करू लागला, गरजू लोकांना मदत करू लागला, शेतीतली कामगारांची प्रेमाने बोलू लागला, प्राण्यांवर अन्न पाणी देऊ
घेऊ लागला. गावातील मंदिराची स्वच्छता करू लागला आणि सर्वात महत्त्वाचे, त्याने आपल्या मनातील राग आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. श्रावणातील उपवास आणि संयम. एक दिवस गावातील एका तरुणाने केशवला विचारले, दादा, श्रावणात उपवास करायचा का? केशव म्हणाला, उपवास करायचा असेल तर श्रद्धेने आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कर. उपवासाचा उद्देश स्वतःला त्रास देणे नाही, संयम, भक्ती आणि आत्मशिस्त हा त्यामागचा भाव आहे. तो पुढे म्हणाला, ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी साधे सात्विक अन्न घ्यावे. देवाला फक्त उपवासाची कठोरता नको, मनाची श्रद्धा महत्त्वाची आहे. अन्नाबाबत संयम. श्रावणात केशवने घरात एक नियम केला, जेवढे लागेल तेवढे अन्न ताटात घ्यायचे. आईने विचारले, असं का? केशव म्हणाला, अन्न वाया घालणे म्हणजे निसर्गाने दिलेले अन्नाचा अपमान आणि आपल्या गावात अजूनही अनेकांना 2 वेळचे अन्न मिळत नाही. त्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नाचा अपव्यय बंद झाला. उरलेले योग्य अन्न गरजू व्यक्तींना देण्याची सवय लागली. श्रावणातील निसर्ग आणि प्राणीमात्रांवर दया. एके दिवशी केशव शेतात गेला. त्याला एक लहान पक्षी पावसात भिजलेला दिसला. त्याने त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवले, जवळ पाणी ठेवले, थोडे धान्य ठेवले. त्याचा मुलगा म्हणाला, बाबा, हा पक्षी वाचेल का? केशव म्हणाला, आपण प्रयत्न केला पाहिजे. जीव कोणताही असो, त्याच्यातही परमेश्वराचा अंश आहे. मुलाने विचारले, म्हणजे ही सुद्धा पूजा आहे? केशव हसला, हो बाळा, एखाद्या जीवाला मदत करणे ही देखील देवसेवाच आहे. निंदा आणि भांडणे टाळा. गावात 2 शेतकऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांवर आरोप करत होते. केशवला त्यांच्या भांडण वाढताना दिसले. तो शांतपणे म्हणाला, श्रावणात महादेवाला जल अर्पण करून आपण मनात विष ठेवले तर त्याचा काय उपयोग? दोघेही शांत झाले. केशव म्हणाला, चला आधी शांत होऊ, नंतर योग्य पद्धतीने प्रश्न सोडवू. हळूहळू दोघांमध्ये समेट झाला. त्या दिवशी केशवला जाणवले, कधीकधी एक शांत शब्दही अभिषेकाच्या पाण्यापेक्षा मोठी सेवा करू शकतो. बेलपत्राचे महत्त्व आणि श्रद्धा. केशव रोज महादेवाला बेलपत्र अर्पण करत होता. एकदा त्याचा मुलगा विचारतो, बाबा, बेलपत्र का वाहतात? केशव म्हणाला, बेलपत्र भगवान शिवाला प्रिय मानले जाते, पण लक्षात ठेव, पत्र वाहण्यापेक्षा श्रद्धा महत्त्वाची आहे. बेलपत्र अर्पण करताना मनातही चांगले विचार अर्पण केले पाहिजेत. मुलांनी विचारले, कसले विचार? केशव म्हणाला, राग सोडण्याचा, वाईट बोलणे सोडण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा आणि मन शुद्ध ठेवण्याचा. अंतिम सोमवार. श्रावणाचा शेवटचा सोमवार उजाडला. गावातील मंदिर दिव्यांनी सजले होते. सगळीकडे भक्तीचे वातावरण होते. केशव पहाटे मंदिरात गेला. त्याने शिवलिंगावर जल अर्पण केले, बेलपत्र वाहिले, फुले अर्पण केली, डोळे मिटले आणि म्हणाला, हे महादेवा, मला संपत्ती दे असे मी मागत नाही, मला मोठेपण दे असेही मागत नाही, फक्त एवढी शक्ती दे की संकटात मी धैर्य सोडू नये, माझ्या मनात अहंकार येऊ नये, माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखवू नये, माझ्या हातून शक्य तितकी सेवा घडू दे आणि माझ्या मनात सदैव तुझं नाव राहू दे. तेवढ्यात मंदिरातील घंटा आपोआप वाजली. केशवने डोळे उघडले. समोर शिवलिंगावरून पाण्याचे थेंब हळूहळू खाली पडत होते. मंदिरात एक अद्भुत शांतता पसरली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याला जाणवले, महादेवाने त्याला दर्शन दिले की नाही हे महत्त्वाचे नव्हते, पण महादेवाने त्याचे मन नक्की बदलले होते. श्रावणातून मिळालेली शिकवण. श्रावण आपल्याला अनेक सुंदर गोष्टी शिकवतो. देवाची पूजा करा, माणसांची किंमत ओळखा, पण मनातील रागही धुवून काढा. बेलपत्र अर्पण करा, पण त्यासोबत चांगले विचारही अर्पण करा. उपवास करा, पण अहंकाराचा उपवास करा. मंदिरात जा, पण घरातील आईवडिलांच्या चरणातही देव पहा. मंत्र जप करा, पण आपल्या वाणीवरही संयम ठेवा. दान करा, पण दानाचा गर्व करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे, श्रावण संपला तरी चांगले आचरण संपवू नका. श्रावणात काय करावे? चला या कथेतून आपण काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवूया. पहाटे उठून स्नान करून देवाचे स्मरण करा. आपल्या श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. बेलपत्र आणि फुले श्रद्धेने अर्पण करा. सोमवारचे व्रत आपल्या क्षमतेनुसार करा. गरजू व्यक्तींना मदत करा. अन्न, पाणी आणि निसर्गाचा आदर करा.
आई-वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. प्राणी पक्ष्यांवर दया करा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. श्रावणात काय टाळावे? धार्मिक परंपरांनुसार अनेक कुटुंबांमध्ये श्रावणात काही आहार-विहाराचे नियम पाळले जातात. हे नियम प्रदेश, कुटुंब आणि प्रदेशानुसार बदलू शकतात. म्हणून कोणताही नियम पाळताना आपल्या कुटुंबातील परंपरा आणि आरोग्याची परिस्थिती लक्षात घ्या. पण सर्वांसाठी महत्त्वाच्या काही गोष्टी: खोटे बोलणे टाळा. कोणाची निंदा आणि अपमान करू नका. विनाकारण भांडणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. अहंकार टाळा. अन्न वाया घालवू नका. प्राणी-पक्ष्यांना त्रास देऊ नका. व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या श्रद्धेची किंवा भक्तीची टिंगल करू नका. आपल्या धार्मिक आचरणाचा गर्व करू नका. शेवटचा संदेश: मित्रांनो, श्रावण म्हणजे फक्त कॅलेंडरवर आलेला एक महिना नाही. श्रावण म्हणजे स्वतःकडे पाहण्याची संधी, आपल्या चुका ओळखण्याची संधी, वाईट सवयी सोडण्याची संधी, मन शांत करण्याची संधी आणि महादेवाच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याची संधी. आपण महादेवाला हजारो लिटर पाणी अर्पण करू शकतो, पण जर आपल्या आसपासचा एखादा तहानलेला माणूस आपल्याला दिसला नाही तर त्या अभिषेकाचा अर्थ काय? आपण महादेवाला महागडी फुले अर्पण करू शकतो, पण जर आपल्या घरातील आईच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाही तर त्या फुलांचं काय? आपण मंदिरात तासनतास मंत्र म्हणू शकतो, पण जर आपल्या शब्दांनी एखाद्याचे मन दुखत असेल तर आपण त्या मंत्राचा अर्थ समजून घेतला का? म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प करूया. महादेवाची पूजा करेल पण माणुसकीही जपेन. शिवलिंगावर जल अर्पण करेन पण मनातील रागही धुवून काढेन. बेलपत्र अर्पण करेल पण चांगले विचारही मनात रुजवेल. उपवास करेन पण अहंकाराचा त्यागही करेन. मंदिरात जाईन पण गरजूंच्या मदतीला धावूनही जाईन. कारण शिव म्हणजे कल्याण आणि त्याच्या मनात दुसऱ्याच्या कल्याणाची भावना निर्माण होते. त्याच्या जीवनात खरी शिवभक्ती फुलते. अंतिम संदेश: जर तुम्हालाही भगवान महादेवावर श्रद्धा असेल तर मनापासून म्हणा, हर हर महादेव. महादेव आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करो. आपल्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. आपल्या मनाला चांगले विचार मिळवत आपल्या हातून सत्कर्म घडो आणि या पवित्र श्रावण महिन्याच्या प्रत्येकाच्या जीवनात भक्तीचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरू दे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही श्रावण महिन्यात कोणता नियम आवर्जून पाळता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महादेव भक्त मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा, माहिती आणि पौराणिक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा लिहा ओम नमः शिवाय. धन्यवाद.